नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण NMS परीक्षेसाठी जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजमधील या ठिकाणी आपण इतिहास विषयातील तिसरा घटक पाहत आहोत, ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम. चला तर मग लगेचच आपण सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला, लॉर्ड क्लाइव्हने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था यावर्षी चालू केली. 1765, 1760, 1750 की 1757? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, तर 1765, पर्याय क्रमांक 1. दुसरा प्रश्न दिला आहे मित्रांनो, इसवी सन 1973च्या नियामक कायद्याप्रमाणे आता खालील बदल करण्यात आलेले आहे. तिथं प्रश्न राहिलेला आहे. तर पहिला पर्याय दिला आहे, भारतातील ब्रिटिश सैन्यांची संख्या वाढविण्यात आली. गव्हर्नरला मदत करण्यासाठी भारत मंडळाची नेमणूक करण्यात आली. बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला. त्याला मदतीसाठी 4 सदस्यांची कार्यकारी समिती नेमण्यात आली. त्याला मुंबई व मद्रास इलाक्यांच्या गव्हर्नरच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला का? पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, बंगाल प्रांतात कायमधारा पद्धत यांनी सुरू केली. लॉर्ड कॉर्नवालिस, रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड लिपन की लॉर्ड वेलेस्ली? तर कायमधारा ही जी पद्धती आहे ती मित्रांनो लॉर्ड कॉर्नवालिस म्हणजे पर्याय क्रमांक 1 यांनी सुरू केली होती. भारतात पहिली कापड गिरणी या वर्षी या ठिकाणी सुरू झाली. बघा, भारतामध्ये पहिली जी कापड गिरणी सुरू झाली ती कुठं सुरुवात झाली? तर पर्याय क्रमांक 1 1855 अहमदाबाद, 1850 कोलकाता, 1840 बनारस आणि 1853 मुंबई. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1853ला मुंबई या ठिकाणी आपली ही पहिली कापड गिरणी सुरू झाली. भारतात रेल्वे या गव्हर्नरच्या काळात सुरुवात झाली. भारतात रेल्वे कोणी सुरू केली? लॉर्ड बेंटिक, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड लिटन की लॉर्ड कर्झन? तर भारतात जी रेल्वे सुरू झाली ती लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये सुरुवात झाली. पर्याय क्रमांक 2. विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा यावर्षी मंजूर झाला. तर विधवा पुनर्विवाहासाठी मान्यता देणारा कायदा बघा, 1856, 1829, 1820 की 1835? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो 1856ला. आणि सतीबंदीचा जर विचारला तर 1829ला आहे, लक्षात ठेवा. खालीलपैकी एक विधान चूक आहे. भारतात साखर, सिमेंट, रासायनिक द्रव्य या उद्योगांचा विकास झाला. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. ब्रिटिशांनी तारायंत्राद्वारे प्रमुख शहरे व लष्करी ठाणी एकमेकांना जोडली. लॉर्ड कर्झनने मद्रास इलाख्यात कायमधारा ही जमीन महसुलाची पद्धत लागू केली. आपल्याला चूक आहे विचारले मित्रांनो, तर या ठिकाणी चूक आहे 4 नंबरचा, कारण आत्ताच बघितलं आपण की कायमधारा पद्धती ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली. जमशेदजी टाटा यांनी आपला पोलाद कारखाना यावर्षी सुरू केला. 1907, 1910, 1905 की 1900? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो 1907. खालील गव्हर्नर जनरलने असा नियम केला की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये. तर असा कोणी नियम केला? लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड कर्झन की लॉर्ड हेस्टिंग? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी असा खाजगी व्यापार करण्यास बंदी घातली. जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची कार्ये: महसूल गोळा करणे, शांतता सुव्यवस्था ठेवणे, शेती उत्पादने वाढवणे, दुष्काळ निवारण करणे, शिक्षण प्रसार व सांस्कृतिक कार्य करणे की यापैकी नाही? तर सगळ्यात महत्त्वाचं जिल्हाधिकारी म्हणजे मित्रांनो कलेक्टर, आणि कलेक्टरचं काम काय आहे? तर महसूल गोळा करणे, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम आहे. भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा प्रमुख आधारस्तंभ होते संस्थानिक व जमीनदार, पाश्चात्य शिक्षण घेतलेला नव मध्यम वर्ग व छोटे व्यापारी, सैन्य, आरमार व पोलीस, तर मुलकी नोकरशाही, लष्कर व पोलीस? तर याच्यापैकी
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नियामक कायदा यांच्या काळात मंजूर झाला. नियामक कायदा वॉरन हेस्टिंग. नियामक कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट, लक्षात ठेवा. तर रॉबर्ट क्लाईव्ह, लॉर्ड कॉर्नवालिस आणि लॉर्ड रिपन. तर पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो. तर हा जो कायदा सुरू झाला आहे तो वॉरन हेस्टिंगच्या काळात सुरुवात झालेला आहे. पीटच्या भारतविषयक कायद्यातील एक महत्त्वाची तरतूद. सिंध हा नवीन प्रांत निर्माण करणे, जमीन महसूल यंत्रणेची पुनर्रचना करणे, दळणवळण वाहतुकीच्या साधनांचा विस्तार करणे, कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवणे आणि यासाठी एक नियामक मंडळ स्थापन करणे. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. एक नियामक मंडळ स्थापन करणे आणि त्यासाठी मग भारतावर नियंत्रण ठेवणे. ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे खालील वर्षी मंजूर केले. 1813, 1833, 1853, 1810, 1815, 1845, 1800, 1820, 1830, 1805, 1815 आणि 1825. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो हे पर्याय क्रमांक 1. जे 20-20 वर्षाच्या फरकाने त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटने कायदे केली होती. खालील विधी समितीने कायद्यांची संहिता तयार केली. बेंटिक समिती, मेकॉले समिती, मॅकमिलन समिती की जॉन शोर समिती. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो मेकॉले समिती. सभानीती हा राजनीतीविषयी ग्रंथ कोणी लिहिला? छत्रपती शंभूराजे, छत्रपती सयाजीराव, छत्रपती शाहूराजे की छत्रपती प्रतापसिंह. तर हा जो ग्रंथ लिहिला आहे मित्रांनो सभानीती, हा ग्रंथ लिहिलेला आहे छत्रपती प्रतापसिंह यांनी. मेकॉलेच्या शिफारसीने भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? बघा 1836, 1831, 1839 की 1835. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो 1835ला सुरुवात झाली. ग्रँड डफ या अधिकाऱ्याची नियुक्ती इंग्रजांनी कोणाच्या मदतीसाठी केली होती? छत्रपती प्रतापसिंह, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी आणि छत्रपती शिवाजी तिसरे. तर याचं अचूक उत्तर आहे छत्रपती प्रतापसिंह यांच्यासाठी. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी संमत केला? असा प्रश्न पाहिजे होता. थोडेसे या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ला मान्यता देणारा हा शब्द चुकलेला आहे. तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा जो कायदा आहे तो लॉर्ड मेकॉले, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड बेंटिंग की लॉर्ड लिथगो. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड डलहौसीच्या काळात म्हणजे 1856ला हा कायदा झालेला आहे. खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना सन 1857 साली झाली नाही? कोलकाता, मद्रास, मुंबई की अलाहाबाद. अचूक उत्तर आहे अलाहाबाद. तर कोलकाता, मद्रास आणि मुंबई ही 3 विद्यापीठाची स्थापना झाली होती. इंग्रज व मराठा यांच्यात झालेल्या कोणत्या युद्धाने मराठा सत्तेचा शेवट झाला? पहिले युद्ध, दुसरे युद्ध, तिसरे युद्ध का चौथे युद्ध? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो तिसरे युद्ध. तैनाती फौजेची योजना लागू करण्याचा लॉर्ड वेलेस्ली यांचा मुख्य हेतू कोणता होता? तर भारतीय सैन्याला आधुनिक बनवणे, संस्थानिकावरील ताण कमी करणे, सरकारचा खर्च संस्थानिकाकडून वसूल करणे, इंग्रजांचे भारतावर वर्चस्व निर्माण करणे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर इंग्रजांचे भारतावर वर्चस्व निर्माण करणे. भारतातील पहिली ताकगिरणी कोठे सुरू करण्यात आली? रिसरा, कोलकाता, जमशेदपूर की मुंबई. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिसरा या ठिकाणी. भारतातील पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली? तर जमशेदजी टाटा, पेस्तन पुनावाला, कावसजी नानाभाई दावर का नॉर्मन टायरवाला. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो कावसजी नानाभाऊ भोय झालाय नानाभाऊ भोय असा पाहिजे होता नानाभाई दावर यांनी ही पहिली जी कापडगिरणी आहे ती त्यांनी सुरू केली. पश्चिम भारतातील इंग्रजांचे प्रबळ सत्ता केंद्र कोणते होते? सुरत, मुंबई, जयपूर की कालिकत.
तर याचं पश्चिम भारत म्हणला की सगळ्यात जी आपली मुंबई आहे हेच प्रमुख एक शहर आहे. 1848 साली दत्तक विधान नामंजूर करून कोणते संस्थान खालसार करण्यात आले? दत्तक विधान नामंजूर करून औंध, सातारा, संबलपूर की झाशी? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो सातारा. जर्मन विचारवंत टिंबटिंब हा भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. मॅक्स मुलर, जॉन एल्फिन्स्टन, लॉर्ड मेकॉले की विल्यम जोन्स? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो मॅक्स मुलर हा जर्मन विचारवंत हा भारतीय धर्म, भाषा आणि इतिहासांचा गाढा अभ्यासक होता. रेग्युलेटिंग ॲक्टद्वारे झालेला पहिला गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड वेल्लेस्ली, लॉर्ड वॉरन हेस्टिंग, रॉबर्ट क्लाइव्ह की लॉर्ड मेकॉले? तर याचं अचूक उत्तर आहे लॉर्ड वॉरन हेस्टिंग, पर्याय क्रमांक 2. छत्रपती प्रतापसिंह यांची बाजू मांडण्यासाठी कोणते भारतीय वकील इंग्लंडला गेले? पर्याय आहेत रंगराव माधव गोडबोले, रंगराव जोशी, रांगो बापूजी गुप्ते की हेमंतराव गुर्जर? तर रंगो बापूजी गुप्ते, हे रंगो पाहिजे होतं, रंगो म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर. मराठ्यांचा पराभव करण्यासाठी आलेल्या औरंगजेब बादशहाचा मृत्यू 1707 मध्ये टिंबटिंब येथे झाला. पुणे, सातारा, अहमदनगर की औरंगाबाद? तर याचं अचूक उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे मित्रांनो औरंगाबाद. म्हणून त्या शहराचं नाव औरंगजेबाच्या नावावरून औरंगाबाद ठेवण्यात आलं. पुढील चुकीची जोडी कोणती? 1782ला सालबाईचा तह झाला, 1802ला तैनाती फौजेचा करार झाला, 1848ला साताराचे राज्य खालसा केले आणि 1884चा पीठ भारतविषयक कायदा मंजूर करण्यात आला. तर चुकीची जोडी आहे पीठचा कायदा, पर्याय क्रमांक 4. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? 1526, 1556, 1760 का 1761? तर आपल्याला तिसरी लढाई विचारली मित्रांनो ती आहे 1761ला. आजच्या मध्य प्रदेशातील माळवा भागात आपली ठाणे मजबूत करण्यासाठी बाजीरावाने कोणाच्या नेतृत्वाखाली मराठा सरदार पाठविले? मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार की चिमाजी अप्पा? तर हे आहेत मित्रांनो पर्याय क्रमांक 4 चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? लॉर्ड वेल्लेस्ली, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड वॉरन हेस्टिंग की लॉर्ड कर्झन? तोच प्रश्न आहे याच्या अगोदर आलेला. तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आला. कवायती फौजेच्या बळावर रोहिले, जाट, बुंदले यांना नमवणारे मराठा सरदार कोण होते? मल्हारराव होळकर, परसोजी भोसले, नाना फडणवीस की महादजी शिंदे? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो महादजी शिंदे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण सर्व प्रश्नांचा या ठिकाणी सराव केलेला आहे. धन्यवाद.